न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्रीय सरचिटणीस सतीशदादा मोटकरी हे गेल्या काही दिवसांपासून उपोषणास बसले। अनेक दिवस होऊन देखील प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही। तसेच मोटकरी यांची तब्येत देखील खालावली आहे। जवळपास 10 ते 12 किलो वजन देखील कमी झाले। त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा म्हणून सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य तर जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करून मोटकरी यांना पाठिंबा देते आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या 7वा वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी, कॅशलेस मेडिकल योजना लागू करण्यात यावी, एप्रिल 2016 पासून वार्षिक वेतनवाढ, महागाई भत्ता आणि घरभाडे यांचा फरक मिळावा अशा विविध मागण्या एसटी कर्मचाऱ्यांच्या असून उपोषण काळात राज्य परिवहन मंडळाला कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही। तसेच प्रवाशांची देखील कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही अशी माहिती बाळासाहेब आव्हाड, विभागीय सचिव सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ नाशिक यांनी दिली आहे। दिनांक 2 जानेवारी 2024 पासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत। आज मितीला त्यांचे वजन जवळजवळ 10 ते 12 किलो कमी झालेले आहे। प्रशासन आत्तापर्यंत केवळ भूलथापा देऊन वेळ काढून नेत होतं। त्यामुळे सतीशदादा या उपोषणावर अगदी ठाम आहेत। जे काही होईल ते होईल, पण उपोषणापासून माघार घेणार नाही अशी भूमिका सतीशदादा मेटकरी यांनी घेतली आहे। प्रशासनास जाग यावी या हेतूने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सदर साखळी उपोषणामुळे राप महामंडळातील प्रवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही या हिशोबाने कोणताही कर्मचारी रजा घेणार नाही। तसेच सदर उपोषणामुळे राप महामंडळाचा एकही किलोमीटर रद्द होणार नाही अशा पद्धतीने या साखळी उपोषणाचे नियोजन करण्यात आलेले आहे। 2 वर्षापूर्वी झालेल्या राप कर्मचाऱ्याच्या संपात कर्मचाऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले। त्या कालावधीत आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांनी शासन दरबारी व्यथा मांडून त्या काळात रामराजे निंबाळकर यांच्यासमोर 18 मागण्या केल्या होत्या। सदर 18 मागण्यापैकी 16 मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। मात्र त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यानंतर सदर 16 मागण्यांचा कोणताही विचार झालेला नाही। त्यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांना त्या 16 मागण्यांपैकी 7वा वेतन आयोग हा महत्त्वाचा विषय असून त्याचबरोबर इतर 16 मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सर्वजण साखळी उपोषण करत आहोत। सदर आमच्या या युनियनच्या माध्यमातून आमचे केंद्रीय सरचिटणीस माननीय श्री सतीशदादा मेटकरी यांच्या माध्यमातून आम्ही 6 महिन्याचा संप ज्यावेळेस पुकारलेला होता त्यावेळेस यांच्या माध्यमातून मध्यमार्ग काढण्यासाठी जो काही शासनाने आम्हाला पर्याय सुचवलेला होता, या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मध्यमार्ग म्हणूनच आम्ही हा 7वा वेतन आयोग आम्हाला द्या, विलिनीकरण हे नंतर दिले तरी काही हरकत नाही अशा पर्यायी मार्गाने आम्ही 7वा वेतन आयोग आणि शासनाने सुचविलेल्या आम्हाला या 16 मागण्या 18 मागण्यांपैकी 16 मागण्या सर्व पक्षानुमते सर्व संघटनांच्या माध्यमातून एक बैठक आयोजित केली गेली होती श्री रामराजे निंबाळकर साहेब यांच्या सभापती दालनामध्ये। तर त्यावेळेस आमच्या या 16 मागण्या शासनाने मान्य करून आम्हाला संप मागे घेण्यास भाग पाडले होते। पण अजूनही आमच्या त्या 16 मागण्यांपैकी एकही आमची प्रामुख्याने मागणी होती जी आम्हाला शासनाने सुचवलेली होती, 7वा वेतन आयोग त्वरित लागू करतो, संप मागे घ्या म्हणून। तर अजूनही आम्हाला असंच गाजर दाखवलं गेलेलं आहे। अजूनही आम्हाला तो 7वा वेतन आयोग दिला गेला नाही। त्याच माध्यमातून आम्ही वारंवार नागपूर अधिवेशनामध्ये इतर 4 ते 5 वेळेस आम्ही असेच उपाशीपोटी आंदोलनं केली। शासनाने आम्हाला सामंजस्यता दाखवा म्हणून आम्ही शासनाला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचं एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही काही वेळेस त्या मागण्या आमच्या 2 पाऊल मागे सरकून त्यांच्या शब्दाला मान देऊन मागे सरकलो। पण तत्पूर्वी अजूनही आमच्या त्या मागण्या कुठल्याही प्रकारे आम्हाला अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही। त्या अनुषंगाने आमचे केंद्रीय सरचिटणीस माननीय श्री सतीशदादा मेटकरी आमच्या या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे केंद्रीय सरचिटणीस यांनी हा ठाम निर्णय घेतलेला आहे का आता ही आमची एकमेव शेवटची मागणी असेल का आम्हा एसटी कर्मचाऱ्यांना हा शेवट म्हणून आम्हाला तुम्ही न्याय द्यावाच लागेल। न्यूज इंडिया मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक।